नमस्कार, मी सुनील जावडेकर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी म्हणजे घरगुती गप्पा, इन्फॉर्मल गप्पा आणि त्याचबरोबर काही राजकीय गप्पा गोष्टी करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने। किरण सोनावणे यांची ओळख मुंबई ठाण्याला किंवा महाराष्ट्रालाही तशी नवीन नाही, कारण की त्यांचं आंबेडकर चळवळीतलं योगदान खूप मोठं आहे। अत्यंत संघर्ष करत म्हणजे त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांचे वडील हे पोलीस खात्यामध्ये होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये मग ते व्यक्तिमत्व हे त्यांचं सामाजिक असेल अथवा राजकीय असेल त्याच्यामध्ये एक शिस्त आहे, एक चौकट आहे। त्यांच्या एकूणच आपण सामाजिक जीवनाबद्दल जर विचार केला तर ते स्वतः उत्तम लेखक आहेत आणि मुंबई आणि ठाणे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावरती इव्हन आत्ता जर त्यांचे मी मीडियामधले काही व्हिडिओ बघितले होते तर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरती देखील अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करणं, विश्लेषण करणं आणि त्याला एक तर्कसंगत मांडणीमध्ये समोरच्यांना प्रेझेंट करणं याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। सर्वप्रथम किरण सोनवणेंना प्रश्न असा आहे माझा की तुम्ही साहित्यिक वर्तुळातले अधिक आहात, हो, मात्र त्याचबरोबर पत्रकारिता करत असताना जवळजवळ एक 30-35 वर्ष तरी तुमची पत्रकारितेत गेलेली आहे। हो, तर या साहित्यिक याच्यामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये एकूणच इकडे यावं असं तुम्हाला कधी वाटलं? सर्वप्रथम नमस्कार सर्व प्रेक्षकांना आणि सुनील जावडेकर माझी मुलाखत घेत आहेत। वास्तविकता प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी सुनीलचं आणि माझं नातं पत्रकारितेच्या संदर्भातलं गेल्या 35-40 वर्षातलं आहे। म्हणजे मला असं वाटतं की मी थोडी काही अगोदर पत्रकारिता सुरू केली आणि त्यानंतर सुनील पत्रकारितेमध्ये आला आणि त्याने चालू केलं। त्याने एक चांगल्या पद्धतीचा टप्पा पत्रकारितेमध्ये गाठलेला आहे। त्याचे माझे अतिशय जीवाभावाचे संबंध आहे आणि खूप जैविक असं संबंध ज्याला म्हणता येईल असे सुनीलशी माझे संबंध आहे। आता तो पत्रकार आहे त्यामुळे त्याने ते प्रश्न असे थोडे खोचक विचारणं साहजिकच आहे। मी पत्रकार असताना सुद्धा सुनीलची जर मी मुलाखत घेतली असती तर मी सुद्धा पत्रकारितेचा भूमिकेमध्ये गेल्यानंतर तशा पद्धतीने बोलणार। त्याने एक चांगला असा प्रश्न विचारला आहे की मी साहित्यिक होतो, पत्रकार होतो आणि भाषण वगैरे करून एकूणच समाज परिवर्तनाच्या चळवळीचा एक भाग, छोटासा तुकडा, एक वाळूचा एक कण म्हणता येईल तसं मी स्वतःला समजत होतो आणि त्यातनं एक काम करत होताना मी अचानक सक्रिय राजकारणात का आलो? तर सुनील, तुला मी सांगू इच्छितो की बाबा जी काही आपण सामाजिक परिवर्तनाची चळवळ करतो तर ती सगळी चळवळ जी असते ती मानवाच्या हिताची असते, मानवाच्या परिवर्तनाची असते। मानव समाज हा जास्तीत जास्त सुखी कसा व्हावा यासाठी या सगळ्या चळवळी, मग त्याची नावं वेगवेगळी असतील, कोणी समाजवादी असतील, कोणी कम्युनिस्ट असतील, कोणी आंबेडकरवादी असतील, कोणी हिंदुत्ववादी असतील, नावं काही असू शकतात, पण त्यांचा अल्टिमेट जसं म्हणजे पसायदानमध्ये ज्ञानेश्वरांनी एक मागणं मागितले की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषुनी वज द्यावे पसायदान, हे संपूर्ण विश्वासाठी मागितलेलं हे जे दान आहे त्याच पद्धतीने मी करत असताना मी काय विचार केला की मी लिहितो आहे, बोलतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या सभांमधनं, परिसंवादांमधून अतिशय बेंबीच्या देठापासून बोलतो आहे, पण ते करत असताना परिवर्तन काही दिसत नाहीये। उलट असं वाटतंय की मला म्हणजे मी रिव्हर्समध्ये गाडी चालली आहे की काय, म्हणजे मागे जातोय की काय। आज वयाच्या जवळपास 60च्या जवळपास येऊन ठेपल्याच्या नंतर 35 वर्ष एकूण चळवळीत घालवल्याच्या नंतर महाराष्ट्रातला पुरोगामी चळवळीतला असा एक माणूस नसेल की ज्याला किरण सोनावणे हे नाव माहीत नसेल, ज्याला किरण सोनवणेचं काम माहिती नसेल, ज्याने किरण सोनवणेचं भाषण ऐकलं नसेल, असा एखादा माणूस सुद्धा मिळणार नाही। पण असं असताना मी अचानक पद्धतीनं म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे साहजिकच आहे की साहित्यातून सवय
तर माझं सरळ सरळ एक आहे की मला एक प्रयोग करायचा होता. आयुष्यामध्ये अनेक प्रयोग मी करत असताना मी असा प्रयोग केला किंवा बघूया की प्रत्यक्ष राजकारणात आल्याच्या नंतर नेमकं आपल्याला काही करता येतं का, सक्रिय त्यातनं काही बदल घडून घेता येत का, एक काही लोकांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन किंवा काही त्यांना त्यांच्या दुःखावरती फुंकर घालता येते का, ह्या सरळ सरळ हेतूने मी राजकारणात प्रवेश केलेला आहे. आणि तुला माहिती आहे माझी एकंदरीत विचारधारा, त्या विचारधारेशी मी कुठलीही फारकत घेतलेली नाही आहे. जर समजा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला माझ्या आंबेडकरवादी विचारधारेची अडचण नसेल तर मला त्यांची हिंदुत्ववादी असण्याच्या अडचण होण्याची काही कारण नाही ना. बरोबर आहे. फक्त कसं असतं की जनरली साधारणपणे असे बघितलं जातं की एका राजकीय पक्षातून जेव्हा दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये पक्षांतर होतं, हा राजकीय पक्षांमधलं हे पक्षांतर जे असतं ना, म्हणजे दोन राजकीय नेत्यांमधलं, हे फारसं तेवढं गांभीर्याने किंवा चर्चेत येत नाही. हा किरण सोनवणे यांनी त्यांच्या पत्रकारितेची, त्यांच्या आंबेडकरी चळवळीतली जी काही एक 35-40 वर्षांचं जे काही योगदान होतं त्यातलं, हे एवढं मोठं योगदान त्या चळवळीला दिल्यानंतर जेव्हा ते असा राजकीय निर्णय घेतात आणि त्यामध्ये देखील किरण सोनवणे हे पुरोगामी विचारांचे आहेत, आंबेडकरी विचारांचे आहेत, आणि ते जेव्हा हिंदुत्ववादी आणि त्यातही शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादाची झूल जेव्हा पांघरतात, त्यावेळी साहजिकच त्यांच्याकडे पाहण्याचा जो काही एक सामान्य जनतेचा दृष्टिकोन असतो तो बदलतो. सुनील, काय काय असतं माहिती का, तुम्ही जे बोललात ना पुरोगामी 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 म्हणजे काय हो? पुरोगामी म्हणजे फक्त हिंदुत्वाला विरोध म्हणजे पुरोगामी असतो का? एकूणच व्यंगाला, समाजातील असणाऱ्या प्रत्येक व्यंगाला विरोध करणं म्हणजे पुरोगामी नाही. चुकीच्या गोष्टींना, अंधश्रद्धा असतील, अडथळे असतील, त्याला पुरोगामी पद म्हणणार ना. मग आता मला सांगा तुम्ही की एवढी सगळी एकंदरीत आपल्या देशामध्ये संतांची परंपरा आहे, ते पुरोगामी नव्हते का? त्यांचाही छळ झाला. त्यांनाही ज्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली, मग संत ज्ञानेश्वरांनी असतील, एकनाथांनी असतील, नामदेवांनी असतील किंवा बसवेश्वरांनी असतील, चक्रधर स्वामींनी असतील, त्यांनी घेतले, त्यांनी त्यांच्या विरोधात राळ उठवली ना लोकांनी की अशी का भूमिका घेतात तुम्ही. हे साहजिकच आहे. मी ज्यावेळेस तिथून म्हणजे शिवसेनेत प्रवेश केल्याच्या नंतर, पण माझा जो दृष्टिकोन आहे की मला असं काही फरक वाटत नाहीये. आणि राजकारण हे लोकांना एकंदरीत मानवतेची सेवा करण्यासाठी, लोकांना रिलीफ पोहोचवण्यासाठी केलं जातं. त्याच्यामध्ये मुखवटे काही असू शकतात, काही पुरोगामी मुखवटे घेतील, काही शाहू फुले आंबेडकरांचे मुखवटे घेतील, काही हिंदुत्ववादी मुखवटे घेतील. ही राजकीय समीकरणं असतात. वरती नेमकं कारण काय असतं की आमच्यासाठी, आम्हाला जशा पाहिजे तशी सत्ता हवी आणि ती सत्ता राबवण्याचे अधिकार हवेत, बाकी त्याच्यात काही दिसत नाही. पण मग किरण सोनवणेंना की जे इतके वर्ष संघर्ष करत आहेत, त्यांना राजकीय मुखवट्याची गरज का भासली? राजकीय मुखवट्याची गरज नाही, राजकीय प्लॅटफॉर्मची असं तुम्ही म्हणा. याचं कारण असं आहे की कुठेतरी काम करण्यासाठी कुठला तरी प्लॅटफॉर्म घ्यायला पाहिजे की नाही. आणि मग जर कुठला प्लॅटफॉर्म घ्यायचा असेल तर मी सहज असा विचार केला. गेले जवळपास आत्ताच मी लगेच हा अचानक पद्धतीने घेतलेला निर्णय नाही आहे. तसं पाहिलं तर मला 7 वर्षांपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात येऊन काम करा. तेव्हा माझी तयारी नव्हती. मी त्यानंतर अभ्यास केला आणि एकूणच राजकारणाचा अभ्यास केल्यानंतर असं मला आठवलं, म्हणजे आढळून आलं की या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी इथल्या बहुजन समाजाचा नंबर 1चा शत्रू जर कोण असेल तर तो काँग्रेस राष्ट्रवादी आहे, असं माझं ठाम अभ्यासांती मत झाल्याच्या नंतर. जोपर्यंत काँग्रेस इथनं संपत नाही तोपर्यंत बहुजनांचं राजकारण उभं राहणार नाही. त्यात थोडासा वेळ घेऊन त्याचं अजून एक्सप्लेनेशन मी असं करतो की 1947 नंतर ज्यावेळेस बहुजनांचं या देशातलं राजकारण सुरू झालं, तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये तर आपल्याला असं दिसेल की ज्या वेळेस दलित बहुजनांतून, शाहू फुले आंबेडकर किंवा या पुरोगामी चळवळीतून जो नेता उभा राहिला, त्या नेत्याचं कंडोम पॉलिसी म्हणून वापरून काँग्रेसने त्याला बाद केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला त्यासाठी अतिशय ठळकपणे घेता येईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण याच्यासाठी द्यायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांना घटना लिहिण्यासाठी वापरलं गेलं आणि घटना झाल्याच्या नंतर जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या त्या पहिल्या निवडणुकीतच काँग्रेसनी, कम्युनिस्टांनी आणि समाजवाद्यांनी ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा राजकारणात कधी सक्रिय झाले नाही, त्यांना राजकारणात उभं राहता आलं नाही. त्यानंतर तुम्ही हे जर सगळं एकंदरीत पाहिलं त्यानंतर रिपब्लिकन पक्ष या देशामध्ये अतिशय प्रभावी असा पक्ष होता. जवळपास 51 आमदार त्यांचे या देशामध्ये होते. त्या पक्षाला फोडण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. RD भंडारे नावाचे रिपब्लिकन पक्षाचे आमदार त्यांना फोडलं. त्याच्यानंतर दादासाहेब दादासाहेब रुपोते असतील, दादासाहेब गवई असतील, रामदास आठवले असतील, योगेंद्र कवाडे असतील, अशी खूप मोठी लाईन आहे की ज्यांना जे उभे राहिले की हे काँग्रेसवाले आणि त्यांचे जे अनौरस पुत्र आहे समाजवादी आणि कम्युनिस्ट हे शाहू फुले आंबेडकरांचा बुरखा घेतात आणि आंबेडकरवाद्यांना फितवतात. त्यांना बाजूला ठेवून त्यांना तिकडनं ठेवून त्या तिकडे काँग्रेसच्या बरोबर फरफटत नेतात. काँग्रेसचा फायदा होतो पण त्यातनं आंबेडकरवादी पक्षाची स्थिती त्यांच्या लोकांचा बिलकुल फायदा आतापर्यंत झालेला नाही. की काँग्रेसनी रामदास आठवलेंना जसं वापरलं शेवटी तर त्यांचं दिल्लीतल्या असल्या घरातून सामान फेकलं गेलं. त्याच पद्धतीने योगेंद्र कवाडेंना वापरलं, अनेक लोकांना वापरलं आणि त्यामुळे माझं ठाम मत झालं की जोपर्यंत काँग्रेस या ठिकाणी आहे तोपर्यंत बहुजनांचं राजकारण उभं राहणार नाही. राहुल गांधी हा सुद्धा आत्ताचा बहुजनाचा असणारा सुडो चेहरा आहे, फेक चेहरा आहे. त्याच्यात मनात एक आहे आणि तो बाजूला समोर वेगळं दाखवत असतो. त्यामुळे मी ठामपणे निर्णय घेतला की जिथे मला काम करायची संधी मिळेल, जिथे माझ्या विचारांना एक्सेप्टन्स मिळेल. तुम्ही पहा ना, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्पष्टपणे सांगितलं की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा. इतकी स्पष्टपणे भूमिका घेऊन तमाम आंबेडकरीवादी समाजाला आव्हान करणारा नेता जर असेल आणि त्यांच्याशी प्रवेश करण्याच्या अगोदर जसं तुम्हाला मी म्हटलो की माझ्या आंबेडकरवादी शाहू फुले आंबेडकरवादी भूमिकेचा त्यांना अडचण नसेल तर मला त्यांच्या असणाऱ्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी भूमिकेची अडचण असण्याचं काय कारण आहे. एकीकडे तुम्ही काँग्रेसला एवढं म्हणजे दलित जनतेला काँग्रेसचा कसा त्रास झाला, आंबेडकरी जनतेला कसा त्रास झाला असं सांगताय, तर दुसरीकडे तुमची जी 4 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये दलित समाजानेच काँग्रेसला भरभरून मतदान केलं. बरोबर आहे, परस्पर विरोधी वाटत नाही. हा बरोबर आहे. काय झालं की ज्या पद्धतीनं भ्रम पसरवला गेला की संविधान धोक्यामध्ये आहे किंवा याच्यानंतर दुय्यम प्रतिनिधित्व किंवा दुय्यम नागरिकत्व अल्पसंख्याक समाजाला दिले घेणार आहे. सुनील, तुम्ही जर पाहिलं ना तर काँग्रेसची पहिल्यापासूनची ही नीती राहिलेली आहे, फोडा आणि राज्य करा. त्यांनी तू जर अतिशय भारतीय इतिहासाचा तू याच्यातनं अभ्यास केला तर भारताची फाळणी सुनील कशामुळे झालेली आहे तर हिंदू मुसलमान तत्वावर झाली ना. त्या काळामध्ये पंडित नेहरूंना सगळे लोक सांगत होते, इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे, ऑन पार्टिशन पाकिस्तान नावाचं, पार्टिशन पाकिस्तान याच्यावरती त्यांचं जे पुस्तक आहे पाकिस्तानची फाळणी त्याच्यावरती, त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशन करा ना. जर तुम्ही धर्माच्या नावावरती 2 राष्ट्र बनवता पण पंडित नेहरूंना इथे अल्पसंख्याकांच्या जीवावरती आणि दलितांच्या जीवावरती फोडून सातत्यानं राजकारण करायचं होतं आणि ते त्यांनी केलं. 60 वर्ष इथे काँग्रेस राज्यात होती आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपचं राजकारण उभं राहिलं. त्याचा परिणाम, त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपचं. ज्यावेळेस समजा आता काही गरज नव्हती माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हिंदुत्वाची हाक देण्याची, मराठी मनाचा किंवा मराठी लोकांचा असंतोषाचा जनक असणाऱ्या शिवसेना प्रमुखांनी अचानक पद्धतीने हिंदुत्वाची हाक दिली किंवा त्यांना असं दिसलं की या ठिकाणी 78% हिंदू राहतो आणि तो राहत असताना त्याच्या इच्छा आकांक्षाला, त्याच्या विकासाला मुरड घालून जाणूनपूर्वक काँग्रेस हा जो आहे हा एका अल्पसंख्याकांचं लागून चालन करते आणि अनेक मुद्द्यातून ते समोर आलेलं आहे सुनील. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं की काँग्रेस हा नेहमी अशा पद्धतीचं राजकारण करत राहिलेला आहे आणि त्यामुळे मी ठरवलं की बाबा याच्या विरोधात जर राजकारण आपण केलं तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची भूमिका या देशासाठी छोटासा राजकीय कार्यकर्ता म्हणून काही जर निभवता आली तर ती आपण निभवूया. किरण, जेवढं तुला मी वैचारिक ओळखतो तर
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे किंवा आता उद्धव ठाकरे देखील त्यांच्या याचा हवाला देऊन बोलत असतात की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हिंदुत्व हे आता शेंडी जानव्यातलं हिंदुत्व राहिलेलं नाही. हा. तर जेव्हा तुला राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी हा वैचारिक ह्याच्यामुळे जायचंच नव्हतं, हा. पण जेव्हा दोन शिवसेना होत्या, हो. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती आणि दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती. बरोबर. उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर आत्ता त्यांचं जे आपण एकूणच स्ट्रक्चर किंवा त्यांचा प्रचार विचार पाहिला तर ते कर्मकांडी हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचं दाखवत आहेत. आणि जर किरण सोनवणे यांचा विचार, पूर्वीचा विचार जर बघितला मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत येण्याच्या पूर्वीचा, तर तो विचार आणि उद्धव ठाकरे यांचा विचार कुठेतरी एक होता. पण असं असताना पण सुनीलजी तुम्हाला एक सांगू का, एक लक्षात घे की एकतर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसेना मानायला आपण तयार नाही. याचं कारण एक लक्षात घे की समजा तुझा अभ्यास आहे, तू मुंबई आणि ठाणे परिसरात करतोय, मला सांग जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीर पद्धतीनं असं म्हणतात की ज्या दिवशी मला शिवसेना काँग्रेस बरोबर जावं लागेल त्या दिवशी मी माझं राजकीय दुकान बंद करेल, मी शिवसेना चालवणार नाही. एकतर काँग्रेस बरोबर गेलेली, राष्ट्रवादी बरोबर गेलेली शिवसेना ही शिवसेना नाही आहे, तिला वाटलं असतं तू शरद सोनिया सेना म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट राहिला शेंडी जानव्याचा हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा, ह्या सगळ्या बोलाच्या प्रकार असतात. इथे एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा तशाच प्रकारची आहे ना. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विचार मांडला जातो, ज्यावेळेस बौद्ध समाजातल्या असणाऱ्या भिक्खूंना बोलवून म्हणजे वर्षावरती बौद्ध भिक्खूंना सन्मान केला जातो, त्यांना चिवरदान केलं जातं, त्यांना भोजनदान दिलं जातं, पंचशिलाची प्रार्थना तिथे होते, याच्यापेक्षा अजून पुरोगामित्व काय सिद्ध केले पाहिजे एकनाथ शिंदेंनी. आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जे काय तुम्ही बोलता आहात, हिंदुत्व हा ह्या देशाचा विचार आहे. त्यात अनेक विचारधारा आहेत, त्यात नास्तिक असतील, आस्तिक असतील, समसमाविक असतील, समविचारी असतील, धर्मनिरपेक्षवादी असतील, अशा सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून हिंदुत्व आहे ना. हिंदुत्व म्हणजे फक्त शेंडी जानव्याचं हिंदुत्व असं जर कोणी बोलत असतील, हे बोलायला उद्धव ठाकरेंना सहज शक्य आहे की ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. वास्तविकता हिंदुत्वावरती बोलण्याचा सुद्धा जो अधिकार आहे तो माननीय उद्धव ठाकरेंनी गमावलेला आहे. किंबहुना ते बाळासाहेब ठाकरेंचे ओनली बायोलॉजिकल वारसदार आहेत, फिलॉसॉफिकल वारसदार आम्ही त्यांना मानायला तयार नाही. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार सोडलेला आहे, त्यांचं हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांनी बाळासाहेबांनी इतकी 50-45 वर्ष शिवतीर्थावरून जो संदेश दिला, जो विचार दिला, तो विचार सोडून शरद पवारांच्या बरोबर जाणं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे. जर समजा शरद पवारांवर जाऊन शिवसेनेचं भलं होणार असतं किंवा विचार जर असतात तर बाळासाहेब ठाकरेंनी कधीच युती केली असती ना. इतकी वर्ष त्यांची मैत्री होती. अनेकदा त्यांनी म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती असेल की जेव्हा सुप्रिया सुळे उभे राहिले तर तेव्हा त्याच्या विरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला नाही. हा इतिहास आहे. असं असतं ना, मैत्रीच्या ठिकाणी मैत्री आहे. ज्यावेळेस देशाचा प्रश्न आला त्यावेळेस इंदिरा गांधींच्या सोबत शिवसेना प्रमुख उभे राहिले. पण विचारांची गद्दारी, शिवसेनेचा जो विचार आहे या महाराष्ट्रामध्ये या इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांचा, मराठी माणसांचा विचार किंवा जी विचारधारा इथल्या असणाऱ्या 78% लोकांची आहे त्याला इथे न्याय मिळणार आहे की नाही, ते विचारधारा घेऊन चालणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकलं जाणार आहे की नाही. असं जर असेल तर मग शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये काय फरक उरला सुनील मालवे? माझा प्रश्न आहे तुम्हाला, काय प्रश्न? तू गद्दारी असा शब्द आला तर गद्दारीवरून आठवलं की एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेमध्ये बंड उठाव केला, हो, त्यानंतर सातत्याने त्यांच्यावरती म्हणजे अजूनही गद्दारीचे आरोप होत आहेत. आता ही गद्दारी आहे की नाही? खरं म्हणजे नाही का, याला गद्दारी हा शब्द वापरणं हा सुद्धा हास्यास्पद आहे. वास्तविकता स्वतःचे जे काही दोष आहेत, स्वतःच्या चुका ज्या आहेत, स्वतःची हुकुमशाही प्रवृत्ती जी आहे उद्धव ठाकरेंची,
ती लपवण्यासाठी आणलेला हा एक पडदा आहे. वास्तविकता एखाद्या संघटनेतून एक माणूस गेला, 2 माणूस गेला, 4 माणूस गेला, 5 माणूस गेला, आपण समजू शकतो की इट इज अ समजो की ती गद्दारी आहे किंवा बिट्रेल आहे. ज्याच्यात 40 आमदार जात आहेत सुनील, सगळा पक्ष सुपडा साफ होतोय. खासदार जात आहेत 12 खासदार, 40 आमदार, वेगवेगळ्या राज्यातले असणारे शिवसेनेचे प्रतिनिधी, दिल्लीतले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, आसाम मधले असतील, एकनाथ शिंदेच्या बाजूला येत आहेत ना. एकनाथ शिंदेच्या लोकांना रस्त्यावरती लोकांमध्ये काम करणारा नेता हवा असतो. चौकटीत राहून फेसबुक खेळणारा नेता नको हवा असतो. त्याला फेस टू फेस बोलणारा नेता हवा असतो. आणि ती भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सातत्याने निभावलेली आहे. वास्तविकता माननीय उद्धव ठाकरेंनी विचार करायला हवा होता. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं होतं. त्यांनी वाटलं असतं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवतीर्थावर असणाऱ्या स्मृतीस्थळावर जाऊन माफी मागायला हवी होती आणि एकनाथ शिंदेंना बोलवून ह्या 40 आमदारांना बोलून विचारायला हवं होतं की बाबांनो काय चुकलं असेल, मी जर विचारांच्या बाहेर गेलं असेल तर मी माफी मागतो आणि परत आपण एकत्रित काम करूया. हा त्यांचा मनाचा मोठेपणा ठरला असता आणि तमाम आमदारांनी त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन ठेवलं असतं. सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचारांची गद्दारी करणारा माणूस हा शिवसेना प्रमुखांचा वारसदार कसा असू शकतो सुनील? म्हणजे चिरंजीव केवळ बायोलॉजिकल वारसदार आहेत ते, बाकी वैचारिक वारसदार नाही. फिलॉसॉफिकल कसं असू शकेल मला सांगा की शेक्सपियरचा मुलगा काय शेक्सपियर झालाय का? अमिताभचा मुलगा अमिताभ झालेला आहे का? नाही होत ना हो. जी लोक विचारांसाठी लढतात, मरतात, केसेस घेतात, त्याग करतात, संसारावरती आणि घरावरती तुळशीपत्र ठेवतात, ते नेते बनतात. शिवसेनेनं पानपट्टीवाल्यांपासून तर रिक्षावाल्यांपर्यंत सगळ्यांना नेते केलंय ना. मला सांगा की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती किती पोलीस केसेस आहेत, किती धमक्या त्यांना आलेल्या आहेत. एक लक्षात घ्या की विचारांची जी बांधिलकी असते, इतिहास सगळा सांगतो अगदी संत परंपरेपासून सगळ्यांपासून की तुम्ही विचारांची बांधिलकी ठेवली, त्या विचारानं पुढे जाणारा माणूस त्याचा वारसदार ठरतो. बायोलॉजिकल असे खूप असतात, काही काळापर्यंत त्यांचं असतं आणि लोकांनी दाखवून दिलं ना. मुंबईमध्ये जिथे उद्धव ठाकरे राहतात तिथे आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट आणि मतं आम्हाला जास्त पडली ना. लोक सिंपेथी म्हणत होते. हे तर काय झालं, काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि अल्पसंख्याकांची मतं आणि आंबेडकरवादी समाजाला भ्रमात टाकल्यामुळे त्यांना तात्पुरतं यश मिळालेलं आहे सुनील. ते खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रानं नाकारलेलं आहे. आणि असं नेतृत्व जे स्वतःच्या वडिलांच्या विचारांच्या विरोधात जातं ते लोक कसं स्वीकारतील? म्हणजे याचा अर्थ असा होतो की 2.5 वर्षापूर्वी जे काही सत्तांतर महाराष्ट्रात झालं, लोकसभेच्या मध्ये असा प्रचार अपप्रचार झाला की याच्या जो काही निकालामध्ये जो काही निकाल उमटला ज्याच्यामध्ये भाजप अगदी 9 वरती येऊन भाजपची गाडी थांबली, भाजपला याचा फटका अधिक बसला असं बोललं गेलं. किंवा विश्लेषण त्याचं असं होतंय की बाबा भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना फोडली, अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी फोडली आणि त्याचा मतदारांनी भारतीय जनता पक्षाला फटका दिला. तर हे तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कसं पाहता येईल? जसं मी सुनीलजी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की फेक नॅरेशन जे सेट केलं गेलं, त्या फेक नॅरेशनचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आला की ज्या पद्धतीनं संविधान धोक्यामध्ये आहे, संविधान बदलणार आहेत, संविधानाच्या याच्यानंतर आम्ही सत्तेत परत आलो तर आम्ही संविधान बदलून टाकू, किंवा अल्पसंख्याकांना NPA, NCA, NCRच्या जो कायदा आहे त्याची भीती दाखवली गेली आणि त्यामुळे लोकांमध्ये अशी, आणि शिवाय गेले सातत्यानं 2 वेळा निवडून आल्याच्या नंतर माननीय पंतप्रधान जे आहेत मोदी यांच्याबद्दलची थोडी अँटी इन्कम्बन्सी वेव्ह होती, हे मान्य करायला हरकत नाही. त्याचा फटका महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्र हा प्रचंड मोठ्या प्रमाणात रिॲक्शनरी वर्ग आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा मोठा प्रभाव असणारं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे इथे त्याची गडद अशी प्रतिक्रिया उमटली. पण आत्ता ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर असा महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांमधून मी फिरतोय, तालुक्यांमध्ये फिरतोय, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला प्रतिसाद आहे आणि लोक यावेळेस त्यांना कळालंय की आपली नेमकी चूक कुठे झालेली.
सरकारने गेल्या 2-2.25 वर्षामध्ये जे काही निर्णय घेतले लोकोपयोगी, आता त्यातला जसं आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, हा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण वर्ग आहे, महाराष्ट्रातले वेगवेगळे विकास प्रकल्प आहेत, म्हणजे जसं समृद्धी हायवे हा असेल, तर हे जे लोकोपयोगी निर्णय घेतले, यानंतर देखील एक अंडर करंट्स जो सांगतात की सरकार विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये रोष आहे, की जो रोष लोकसभा निवडणुकीत होता तो व्यक्त झाला आणि तसाच रोष अ, पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील व्यक्त होऊ शकतो. तर असं वाटतं का की याचा फटका महायुतीला बसू शकतो? तुम्हाला मी आधी स्पष्टपणे सांगतो, महाराष्ट्रातल्या जवळपास नाही म्हटलं तर गेल्या 1 महिन्यामध्ये मी 10 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेलो आहे. आता माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, एका पक्षाचा प्रवक्ता जिथे जातो तिथे लोकांचं ज्या पद्धतीचं परसेप्शन, ज्या पद्धतीनं स्वागत होतं, लोक ज्या पद्धतीने बोलतायत, आपुलकीने जवळ येत आहेत, तर हा जो काही तुम्ही बोलतायत असं मुळीच नाही आहे. हे महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा नेता, एक चेहरा म्हणून गेल्या अनेक आता ह्या वर्षभराच्या काळामध्ये पुढे आलेला आहे. आणि शिंदे साहेब जिथे कुठे जात आहेत त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आहे. तुम्ही पहा की लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला तुम्ही, महाराष्ट्रामध्ये 2,38,00,000 बहिणींच्या खात्यांवरती ही रक्कम येऊन पोहोचलेली आहे. बरोबर. एवढे झाल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये आणि तथाकथित राष्ट्रवादीवाल्यांमध्ये जी काही खळबळ उडली ते याच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्याच्या विरुद्ध फेक नॅरेशन तयार करतायत आणि याची त्यांना भीती वाटते. तुम्ही पहा की इथे ग्रामसेवकाच्या संदर्भातला निर्णय कधी झालेला नव्हता. अतिशय तळागाळात काम करणारा 2-2.5-3 हजारावरती ग्रामसहाय्यक म्हणून काम करणारा होता. त्याला लगेचच्या लगेच निर्णय घेऊन त्याला 8,000च्या पगारावरती, ठोक पगारावरती आणि सरकारी पगारावरती ठेवून त्याच्या खात्यात रक्कम जमा होणार 26,000 लोकांना मदत केली ना. तेच सोडा, तुम्ही सरपंचांच्या संदर्भातले निर्णय घेतले, आशा वर्करांच्या संदर्भातले निर्णय घेतले. सुनीलजी तुम्हाला एक सांगतो की काँग्रेसवाल्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो धुमाकूळ घातला होता, यांनी स्वतः कमवण्यासाठी विना अनुदान तत्वांवरती सगळ्या काँग्रेसी नेत्यांनी शाळा काढल्या आणि त्या शाळांमध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं शिक्षक म्हणून शोषण केलं. विनादून 5,000 पासून तर 10-15 हजारावरती ही लोक काम करत होती. काही लोक तर रिटायरमेंटला जवळ आली होती. त्यांना त्यांच्या संस्थांना अनुदान तत्वावर आणण्याचं, ग्रँटवर आणण्याचा सगळ्यात मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आणि 46,000 शिक्षकांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आनंदाची दिवाळी झाली. सुनीलजी, लोकांसाठी निर्णय घेतोय सरकार, हे लोकांसाठी असतं. आतापर्यंत तुम्ही पहा की मुख्यमंत्र्यांचा जो बंगला आहे तो अतिशय म्हणजे लोक तिथून जाताना सुद्धा त्यांच्या मनात, त्या रस्त्यावरून जाताना सुद्धा लोकांच्या मनात धडकी भरायची. पण आज थेट लोक मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, जाऊ शकतात, आपली मतं मांडू शकतात. मुख्यमंत्री रात्रीचे 3 वाजो 4 वाजो तिथे शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय, त्याची समस्या ऐकल्याशिवाय ते इथून हलत नाही. आणि हा जो परिणाम आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. वारकरी लोकांबद्दल कोण विचार करत होतो? बौद्ध विहारांच्या संदर्भातला निर्णय, बौद्ध संस्थांच्या संदर्भातला निर्णय थेट की तुमच्याकडे 60% वरती तुमच्या संस्थेमध्ये बौद्ध सदस्य असतील तर तुमच्या खात्यावरती 10 लाख रुपये येतील. 10 लाख रुपये, ते पण 5 वर्ष, म्हणजे 50 लाख रुपये बौद्ध समाजाच्या संस्थांना देण्याचा निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलाय. असे निर्णय कोणी घेतलेले आतापर्यंत? बरोबर आहे. एक थोडा वेगळा प्रश्न याच्यात आहे की एकीकडे मुख्यमंत्री हे सगळे लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावत आहेत आणि त्याच्यावरती खर्च देखील राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर या योजनांवर झालेला आहे. हो हो. आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा अन्य राज्यांमध्ये जातात त्यावेळी ते ह्या ज्या काही लोकप्रिय योजना किंवा ज्या निधी वाटप योजना असतात त्यांना ते रेवडी वाटप असं म्हणतात. हा, असे विरोधी पक्षांवर बोलताना प्रधानमंत्री बोलत असतात. हा, तर ही इथे जे काही होतंय याचा एक जो मोठा परिणाम राज्याच्या तिजोरीवर झालाय हा. की आता कालच काही आकडे बाहेर आले याच्यामध्ये की महाराष्ट्रावरती अशा योजनांच्या उधळपट्टीमुळे 8 लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे. आणि विधानसभा निवडणूक लागल्यानंतर जेव्हा नवीन सरकार तिथे येईल तर नवीन सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार
देण्यासाठी देखील 1,00,000 कोटींचं कर्ज घ्यावं लागणार आहे. हा. तर ह्या आर्थिक स्थिती जी आहे राज्याची, हम्म. की जे महाराष्ट्र संपन्न समृद्ध राज्य म्हणून ओळखलं जातं हा. आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात दिवाळखोरीकडे गेलं असं विरोधकांचा आरोप आहे. तर याकडे कसं पाहता तुम्ही? विरोधकांनी जरा डोळे उघडले पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणणार की येणारं सरकार हे आमचंच आहे, त्यामुळे ते कर्ज काय ते आम्ही त्याच्या पद्धतीने सरकार चालून दाखवू ना. दुसरी गोष्ट, सुनीलजी, तुम्ही इतकी वर्ष मंत्रालयाने राजकारणातल्या बातमीदारी करत असतात, मंत्रालयाचे वार्ताहर म्हणून तुम्ही हे काम केले, पॉलिटिकल रिपोर्टर्स म्हणून. कुठल्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रावरती कर्ज नव्हतं? प्रत्येक सरकार हे कर्ज घेऊन काम करते, ही पद्धतच आहे काही गोष्टींनी. आणि तसं कर्ज असणं बरं. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की उद्योगामध्ये नंबर 1 ला आणून ठेवलेला आहे. माणसाच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भामध्ये त्याच्यात येणारे उद्योगधंदे जे आहेत ते सगळ्यात जास्त आल्याचं तुम्हाला असं दिसतंय. तर प्रगती, विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असते. कर्ज देवाणघेवाण, आर्थिक हे व्यवहार होतच असतात ना. आणि कर्ज असतील तर आता तुम्ही 1 कोटीचं कर्ज घ्यावं लागेल किंवा काय 1,00,000 कोटींचं कर्ज घ्यावं लागेल. सरकार आमचं येणार आहे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ह्या योजना जशाच्या तशा चालू राहता येतील. लोक टोलवरती सुद्धा बोलतायत ना, टोल हे निवडणुकीच्या पुरते बंद केले, परत चालू होतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आत्ता ज्या ज्या योजना हाती घेतलेल्या आहे, सुरू केलेल्या आहे, नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा त्या तशाच चालू राहतील. मुंबईतले टोल बंद म्हणजे बंद, टोलचा झोल बंद म्हणजे बंद. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बदल होणार नाही. आणि याच्यामुळे लोकांमध्ये आनंद झालेला आहे, लोकांना फायदा मिळतोय. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे आणि ते त्या भ्रमामध्ये वाटतील ते आरोप करतायत. सुनीलजी, त्यांना ते करू द्यावेत, विरोधकांचं काम आहे. किरणजी, तुम्ही उत्तम राजकीय प्रवक्ते झालेला आहात शिवसेनेचे. आता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो की महायुतीचं सरकार येईल, आपण असं गृहीत धरून चालू की येईल, परंतु आल्यानंतर जसं महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं शिवसेनेची मागणी होती. जसं महाआघाडीमध्ये बाबा उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी की महाआघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, तसं महायुतीमध्ये पण मागणी होती, परंतु ती काही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्य केली नाही. तर 23 नोव्हेंबरला जेव्हा निकाल लागतील आणि समजा महायुतीकडे बहुमत आलं तर एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राला पाहायला मिळतील का? तुम्हाला सुनीलजी माहिती आहे की नटसम्राट नाटकामध्ये एक डायलॉग्स आहे, घर देता का हो कोणी घर देता का. तशा पद्धतीने माननीय उद्धव ठाकरेजी प्रत्येक पक्षाकडे, महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पद देता का हो, मुख्यमंत्री पद देता का हो, अशा पद्धतीनं विनवणी करत होते. शेवटी महाविकास आघाडीने म्हणजे माननीय शरद पवारांनी सुद्धा त्यांना नाकारलं आणि काँग्रेसने सुद्धा नाकारलं. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे काय होऊ शकला नाही. पण महाराष्ट्राचा चेहरा म्हणून सगळ्या असणाऱ्या पक्षानं म्हणजे काँग्रेस, आपल्या भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी असेल, यांनी जाहीर केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची निवडणूक लढवली जाणार आहे. आणि तुम्हाला एक कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या पद्धतीनं राज्याचा गाडा चालवत आहेत, ज्या पद्धतीनं काम करतायत, त्या पद्धतीनं येणाऱ्या काळातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये. किंवा महाराष्ट्रातील जनतेचं, लाडक्या बहिणींचं, भावांचं इतकं प्रेम आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या लाडक्या बहिणी तमाम असणाऱ्या शकुनी मामांना, तमाम असणाऱ्या दुःशासन, दुर्योधन भावांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा 23 नोव्हेंबरच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. 23 तारखेनंतर तुम्ही पुन्हा माझी मुलाखत घ्या, त्यावेळेस सुद्धा आपण हेच बोलूया. धन्यवाद किरण. वेळात वेळ काढून किरण सोनावणे हे स्टुडिओमध्ये आले. त्यांनी आपल्या प्रश्नांना खूप मनमोकळी आणि सविस्तर उत्तरं दिली. त्यांच्यातल्या पत्रकारितेबरोबरच त्यांनी
त्यांचं स्वतःचं जे काही एक वैचारिक परिवर्तन आहे ते प्रवक्ते याच्यामध्ये पूर्णपणे करून घेतलेलं आहे, असं त्यांच्या एकूणच आजच्या गप्पांमधून ही गोष्ट समोर आली. त्यांना देखील त्यांच्या राजकीय आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप थँक्यू शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. सो मच. धन्यवाद.